राजेश महापुस्कर दिग्दर्शित व्हेंटिलेटर हा चित्रपट मानवी भावभावनांचा एक मोठा कॅनव्हास आहे। चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय आणि अर्थात सर्वांना हा ट्रेलर खूप आवडलाय आणि तेही वेगवेगळ्या कारणांसाठी। त्यातली ही काही कारणं असू शकतील। कारण क्रमांक 1, या चित्रपटात टोटल 116 कलाकार आहेत आणि हे सगळे कलाकार ऑडिशन्स घेऊन सिलेक्ट झालेले आहेत आणि त्या सर्वांच्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका आहेत। कारण क्रमांक 2, बऱ्याच वर्षांनी आशुतोष गोवारीकर अभिनय क्षेत्रात पुनरागमन करतायत। 90च्या दशकात पडद्यावर अभिनय केल्यानंतर 2016 मध्ये आता व्हेंटिलेटर मध्ये पूर्ण लांबीची भूमिका करताना ते दिसतील। क्रमांक 3, चित्रपटाची कथा एका सिरियस विषयावर आहे, परंतु त्याची मांडणी फार वेगळी झाली आहे। कारण एक जिवलग व्यक्ती जी व्हेंटिलेटरवर आहे तिला पाहायला एवढे सगळे नातेवाईक जमा होतायत अशी ही कथा। लोकांच्या चेहऱ्यावर भावनांचे 9 रस प्रगट होतील हे ट्रेलर मध्येच कळतंय। कारण क्रमांक 4, 116 कलाकारांमध्ये बरीचशी सरप्राइजेस आहेत। त्यातलं एक सरप्राइज म्हणजे बमन इराणी, जे एका डॉक्टरच्या भूमिकेत दिसतात आणि कदाचित असे अनेक चेहरे या 116 कलाकारांमध्ये दिसू शकतील। कारण क्रमांक 5, आणि अर्थात आता लास्ट पण डेफिनेटली नॉट द लीस्ट, ही प्रियांका चोप्राची पहिली मराठी निर्मिती आहे, ज्यासाठी तिने स्वतः आशुतोष गोवारीकरांना या चित्रपटात अभिनय करण्यासाठी कन्व्हिन्स केलंय। त्यामुळे ह्या 5 कारणांसाठी तरी हा चित्रपट पाहणं फार महत्त्वाचं आहे। अर्थात तुमची काही वेगळी कारणं असतील तर ती नक्की नोंदवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये। नमस्कार, मी मनवा नाईक, तुम्ही पाहताय राजश्री मराठी।